मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपने मोर्चा काढलाय। या ठिकाणी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि त्यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते देखील जमले। आणि राहुल गांधी या देशामध्ये अराजकता पसरवण्याचा विडा उचललेला आहे। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता या देशामध्ये आग पेटवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत। राहुल गांधीच्या आणि काँग्रेस पार्टीच्या तसेच महाविकास आघाडीच्या या नकारात्मक आणि घाणेरड्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो। जो राहुल गांधी गेल्या अनेक वर्षांमध्ये माझी राहुल गांधीला चॅलेंज आहे की त्याने आपला पासपोर्ट पब्लिसाइज करावा। कुठल्या वर्षी कुठल्या देशामध्ये त्यांनी देशाच्या कुठल्या दुश्मनांची भेट घेण्याकरता परदेशवारी केली होती याचा तपशील त्यानं उघड करावा असं माझं राहुल गांधीला चॅलेंज आहे। या संपूर्ण देशामध्ये ज्या वेळेला भारताची आर्थिक महासत्ता होत आहे, देशाची इकॉनॉमी ही जगातली चौथी सर्वात मोठी इकॉनॉमी तयार झालेली आहे, त्यावेळेला भारत विरोधी शक्तींनी भारताला रोखण्याकरता आणि त्यामध्ये नरेंद्र मोदीजींना रोखण्याकरता एक कट कारस्थान रचलेलं आहे। आणि या देशातली काँग्रेस पार्टी, या देशातला राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव या सर्व नेत्यांनी भारत विरोधी शक्तींच्या विरोधामध्ये हात मिळवणी केलेली आहे, त्यांच्याबरोबर भागीदारी केलेली आहे, त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केलेली आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण देशाने निवडणुकांमागे निवडणुका 2014 असेल, 19 असेल, 24 असेल, सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका असतील, या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या पाठी जे आशीर्वाद दिलेत ते आशीर्वाद यांना पचत नाहीयेत। हा देश पुढे जातोय, हा देश आर्थिक महासत्ता होतोय हे यांना पटत नाहीये, यांना पचत नाहीये। आणि त्यामुळे या देशामध्ये अराजकता पसरवण्याच्या दृष्टिकोनातून एक कुटील डाव हे सर्वजण या ठिकाणी मिळून रचत आहेत। राहुल गांधी हा विरोधी पक्ष नेता नसून हा पर्यटक नेता आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये राहुल गांधीने अमेरिकेमध्ये जाऊन या जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य केली, भारतीय सेनेच्या विरुद्ध वक्तव्य केली, इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध वक्तव्य केली। या भारताच्या बाहेर जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य करणारा लीडर याला कुठल्याही प्रकारे नरेंद्र मोदीजींचं नाव सुद्धा घेण्याची याची लायकी नाही। हा विरोधी पक्ष नेता तर नाहीच, हा पर्यटक नेता आहे।